जय श्री वैदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। तुषार मोरे, चांदवड, नाशिक यांनी प्रश्न विचारला आहे की 50 दिवसाच्या कलिंगड पिकाला साईज कलर साठी काय केलं पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे जर आपण एससीटी वैदिकचे नियमित युजर असाल तर आपल्याला असं वेगळं काही करण्याची गरज पडत नाही। जर तुम्ही नवीन युजर असाल या वर्षीचे तर तुम्हाला कदाचित हा प्रश्न संभवत असेल, कारण तुमचे जमिनीमध्ये 3 बेसल डोस गेलेले नाही, जे 3 महत्त्वाचे बेसल डोस जे जमिनीला सुपीक करतात। जर तुम्ही केमिकलचे युजर असाल किंवा तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्ही साईज कलर आणि गोडीसाठी काय करायला पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे आपण अमृत जलचं पाणी बनवायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही LSQ शिलाजीत ही जी ट्रीटमेंट आहे या ट्रीटमेंटचा 1200 ग्रॅम ते 1800 ग्रॅम पर एकर याप्रमाणे LSQ या 3 बादल्यांमध्ये 1800 ग्रॅम पावडर घेऊन 1200 ते 1800 ग्रॅम पावडर घेऊन त्याच्यामध्ये 3 ml प्रमाणे, जर 1200 असेल तर 3600 ml आणि 1800 असेल तर 5400 ml सॉइलच्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे। 3-4 दिवस ते चांगलं भिजू द्यायचं आहे आणि भिजून झाल्यानंतर ते जेव्हा तयार होतं ते अमृत जलच्या पाण्यामधून तुम्ही फवारणी करा, त्याचं ड्रिंचिंग करा। दोन्ही अवस्थांमध्ये तुम्हाला खूप चांगला रिझल्ट्स मिळेल। तुम्हाला यापेक्षाही वेगाने जर आता वेळ तुमच्याकडे कमी असेल तर तुम्ही इन्स्टंट चार्जर 3 ते 4 ग्रॅम, एनर्जी बूस्टर 3 ते 4 ml, मिल्क चार्जरचं दूध 10 ml आणि फ्रूट चार्जर 10 ते 15 ml अशा प्रकारे याचं मिश्रण करून अमृत जलच्या पाण्यामध्ये तुम्ही याची फवारणी 2 वेळेस जर केली तर तुम्हाला साईजसाठी खूप फायदा होईल। तुम्ही याचबरोबर सॉइल चार्जर आणि साईज चार्जर, सॉइल चार्जर 5 लिटर आणि साईज चार्जर 2 लिटर अशा प्रमाणे अमृत जलच्या पाण्यातून ड्रेंचिंग केलं तरी पण आपल्याला साईजसाठी खूप मोठा फायदा या ठिकाणी होईल। जर आपण रेग्युलर बेसल डोस वापरत असाल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अतिरिक्त फारशी करण्याची गरज पडणार नाही। धन्यवाद।